पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हिंदी चित्रपटसृष्टीत एक अशी अभिनेत्री होती जी सुपरस्टार होती, पण शूटिंग संपलं की मेकअप काढून साध्या सुती साडीत बसून पुस्तक वाचायची. आणि एक अशी कलाकार जी सेटवर सगळ्यांना नमस्कार करायची, अगदी स्पॉटबॉयला सुद्धा. आज आपण जाणून घेणार आहोत त्या दिग्गज अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही अनोख्या आणि फार लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी. ही अभिनेत्री म्हणजे नगीना, लैला मजनू, लाइट हाउस, सूरत और सीरत, बंदिनी, तेरे घर के सामने, कर्मा, इंसानियत अशा चित्रपटांमधून भूमिका साकारणारी अभिनेत्री नूतन. लहानपणी नूतन विल्ला तेरेसा शाळेत गेली आणि नंतर तिचे शिक्षण बँगलोरमधील बाल्डिन गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच तिला वेगवेगळ्या कलांची आवड होती. तिला गाणं आणि नृत्य आवडत होतं आणि त्याचवेळी तिला शाळेत अंकगणित आणि भूगोल हे विषय आवडायचे. तिने जगन्नाथ प्रसाद यांच्याकडून 4 वर्षे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. चित्रपट निर्माते कुमार सेन समर्थ आणि चित्रपट अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या पोटी मुंबईत जन्मलेल्या नूतन यांनी वयाच्या 14व्या वर्षी 1950मध्ये त्यांच्या आईने दिग्दर्शित केलेल्या हमारी बेटी या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर रवींद्र दवे यांचा सस्पेन्स थ्रिलर नगीना आला आणि नूतनच्या या चित्रपटातील अभिनयानं तिला अधिक प्रसिद्धी मिळवून दिली. हा चित्रपट तिचा पहिला व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट. पण गंमत म्हणजे त्या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी ती अवघ्या 15 वर्षांचीच होती आणि त्यामुळेच तिला प्रीमियरला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती, कारण त्या चित्रपटाला ए प्रमाणपत्र देण्यात आलं होतं आणि ती अल्पवयीन होती. त्याच वर्षी प्रदर्शित झालेला हम लोग हा सामाजिक चित्रपट देखील प्रेक्षकांमध्ये तितकाच लोकप्रिय ठरला. झिया सरहदी दिग्दर्शित या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील संकटे दाखवण्यात आली होती आणि नूतननं क्षयरोगानं ग्रस्त असलेल्या एका महत्त्वाकांक्षी लेखिका पारोची भूमिका केली होती. नगीना आणि हम लोग यांनी एक उदयोन्मुख स्टार म्हणून तिचे स्थान मजबूत केले. नूतनने सीमा, सुजाता, बंदिनी, मिलन आणि मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळवले. तिचा हा विक्रम अनेक दशकांपर्यंत अबाधित राहिला. नूतन ही अशी एक अभिनेत्री होती जी केवळ व्यावसायिक चित्रपटच नाही तर समीक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवत होती. 1959मध्ये नूतनने नौदलातील अधिकारी लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी लग्न केलं. काही काळासाठी तिने तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ती अभिनयापासून दूर राहिली. त्याच काळात तिचा एकुलता एक मुलगा मोहनीश बहल जन्माला आला, जो नंतर TV आणि चित्रपट अभिनेता बनला. ज्या काळात लग्नामुळे अभिनेत्रीची कारकीर्द संपुष्टात येत असे, त्या काळात नूतननं बंदिनी यासारखा चित्रपट करून दमदार कामगिरी केली आणि पुनरागमन केले आणि हे सिद्ध केले की एक महिला लग्न आणि अर्थपूर्ण अभिनय कारकीर्द दोन्हीमध्ये संतुलन साधू शकते. तिचे पुनरागमन ग्लॅमरस भूमिकांनी नव्हे तर सामाजिक समस्या आणि भावनिक गुंतागुंत असणाऱ्या भूमिकांनी झाले. अभिनयाव्यतिरिक्त नूतनचे संगीताशी एक हृदय नाते होते. ती एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होती. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. जरी तिने कधीही मुख्य प्रवाहातील बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली नसली तरी ती अनेकदा स्वतःसाठी, जवळच्या कुटुंबांसाठी आणि मित्रांसाठी गायची. तिच्या गायनाच्या काही खाजगी रेकॉर्डिंग्स अजूनही अस्तित्वात आहेत. 1990मध्ये नूतन यांना कर्करोगाचे निदान झाले. फेब्रुवारी 1991मध्ये आजारी पडल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्या गरजना आणि इन्सानियत या चित्रपटांचे चित्रीकरण करत होत्या. 21 फेब्रुवारी 1991 रोजी त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध मराठी लेखिका ललिता ताम्हाणे यांनी लिहिलेल्या नूतन असे न मी नसे न मी या पुस्तकात नूतनची कहाणी शब्दबद्ध केली आहे. तिचे चरित्र 2016मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी प्रकाशित केले. फेब्रुवारी 2011मध्ये भारत सरकारने नूतनचा फोटो असलेले एक टपाल तिकीट तिच्या सन्मानार्थ प्रसिद्ध केले.
2017मध्ये नूतनच्या 81व्या वाढदिवसानिमित्त गुगलने एक विशेष डूडलद्वारे तिला आदरांजली वाहिली। दिल की नज़र से, ये रातें ये मौसम, सावन का महिना, दिल का भंवर, छोड़ दो आंचल ही आणि अशी अनेक गाणी आजही आपल्याला आठवतात, ती नूतन यांच्या अदाकारीमुळे। तुम्हाला सुद्धा त्यांची कुठली भूमिका किंवा गाणं सर्वात जास्त आवडतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।